नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि यापुढे देखील आता रेग्युलर व्हिडिओ यायला सुरुवात होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण आता व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या बोर्डाची प्रश्नपत्रिका नक्की कशा प्रकारे असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत। किती मार्काचे हे क्वेश्चन पेपर असणार आहे, त्याचप्रमाणे याचे जे तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर आन्सर देखील मिळून जातील। तर पहा, आपल्याला वेळ आहे 3 तासाचा। काही सूचना आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत। 80 मार्काचा हा पेपर असणार आहे 8 पेजेसमध्ये। तर चला व्हिडिओला सुरू करूयात, पुढचे प्रश्न अभ्यासूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालील विधाने पूर्ण करा। तर त्यातील पहिला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते। कोणत्या नावाने सूक्ष्म अर्थशास्त्र ओळखले जाते? आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, तर त्या पर्यायापैकी उत्तर बरोबर करून लिहायचं आहे। दुसरा आहे, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण कोणते आहे? ते तुम्हाला या 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर तिसरा आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता काय होते? तर 4 ऑप्शन दिलेले आहेत, वाढते, घटते, स्थिर होते किंवा शून्य होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर या क्वेश्चन पेपरचे आन्सर जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला आन्सर देईल। तर पहा, कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही टिंबटिंब आहे। कोणती आहे? वाढते आहे, बदलते आहे, घटते आहे किंवा स्थिर आहे? यापैकी कोणतं बरोबर वाटतं ते उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा आहे, हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणीत या टिंबटिंब काय दिसतं आपल्याला? त्याचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर त्यातील ब प्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा। आपल्याला याच्यामधील विसंगत शब्द ओळखायचा आहे। पहा, पहिला आहे प्राप्ती संकल्पना। एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च किंवा सीमांत प्राप्ती यापैकी आपल्याला बरोबर विसंगत शब्द ओळखून लिहायचा आहे। त्यानंतर संख्यात्मक पतनियंत्रण संसाधने या देखील आपलं बरोबरचा शब्द ओळखून विसंगत करायचा आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यानंतर करेत्तर उत्पन्न, साध्या निर्देशांक प्रकार आणि आता क हा प्रश्न आहे, अर्थशास्त्रातील पारिभाषिक शब्द लिहा। हा विद्यार्थी मित्रांनो IMP प्रश्न असणार आहे बोर्डासाठी। एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदार व होऊ न देता केलेले मापन होय। त्यानंतर इच्छा, जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आहे आणि ते खर्चिक करण्याची मानसिक तयारी आहे। आपल्याला प्रत्येकाला एक पारिभाषिक शब्द लिहायचा आहे। किमतीत बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार, किंवा स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला। हा ऋतूनुसार बदलणारा आहे, काळानुसार। त्यानंतर विधाने व तर्क प्रश्न सोडवायचे आहे। पहा, पहिला आहे विधान अ, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून ठरते। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण, त्याला देखील पर्याय दिले तर आपण पाहू शकता। त्यानंतर पुन्हा एकदा विधान, त्याला देखील 4 पर्याय, पुन्हा एकदा विधान, याचे संपूर्ण विद्यार्थी मित्रांनो आपले उत्तरे भेटून जातील आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, आपण डायरेक्ट ब्रॉड क्वेश्चन घेत आहोत। हा IMP प्रश्न असणार आहे। फरक स्पष्ट करा कोणतेही 3। पहिला आहे एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी। दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती। त्यानंतर मागणीची ठेवी आणि मुदत ठेवी, साधा निर्देशांक आणि भारविंत निर्देशांक, साठा आणि पुरवठा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा देखील मोस्ट इम्पॉर्टंट IMP प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। खालील प्रश्नांची उत्तर लिहा, कोणतेही 3 लिहायचं आहे। 12 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा त्याचे मुद्दे स्पष्ट करायला सांगितलेले आहे। मागणीची किंमत किंवा लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करायची आहे। राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला लिहायचं आहे। भारतातील नाणे बाजाराच्या कोणत्याही 4 समस्या, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतांचे कोणतेही 4 अपवाद स्पष्ट करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न लिहायचे आहे, सोपे जे वाटतील ते।
तर पहा प्रश्न क्रमांक 4 हा देखील खूप IMP प्रश्न असणार आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहेत की नाही हे सहकारण स्पष्ट करायचं आहे. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही. व्यापारातील आणि व्यवहारातील या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहे असे आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. याचे आपल्याला कारण लिहायचं आहे आणि का सहमत आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तक्त्याचे निर्देशांक करून. हा तक्ता देखील आणि तक्त्यावरती काही प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवायचं आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासकट भेटेल. तुम्ही फक्त या व्हिडिओला 50 लाईकचा टार्गेट कंप्लीट करा. तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन पेपर आन्सर शीट संपूर्ण भेटले जाईल. त्यानंतर शेवटचा जो मोस्ट इम्पॉर्टंट व्हेरी IMP प्रश्न असणार आहे तो प्रश्न कशा प्रकारे असणार आहे की सविस्तर उत्तरे लिहा यावरती आधारित असणार आहे. कोणतेही 2 मग त्यामध्ये मागणीचा नियम असेल, मक्तेदारीचा अर्थ असेल किंवा सार्वजनिक खर्च असेल. हा देखील खूप व्हेरी इम्पॉर्टंट IMP असा क्वेश्चन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रश्न कोणतीही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.